आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल SKF न्यूज सलमान सय्यद सोबत. आपणास नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सध्या आम्ही आहोत पाथरी शहरातील आई तुळजाभवानी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पाथरी, पंचायत समिती कॉम्प्लेक्स पाथरी, जिल्हा परभणी येथे. आज आपण जाणून घेणार आहोत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद अशोकराव फलके यांच्याशी आई तुळजाभवानी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पाथरीच्या बाबतीत. जाणून घेऊया. आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल SKF न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी. आज आमच्या सोबत आहे आई तुळजाभवानी अर्बन बँकेचे CEO प्रसाद अशोकरावजी फलके. नमस्कार सर, 2025 गेलेले आणि 2026 मध्ये आपलं बँकेचं पदार्पण झालेलं आहे. या बाबतीत आपण ग्राहकांना युट्यूब चॅनल मार्फत बघणाऱ्या लोकांना आपण काय मेसेज देणार, काय सांगणार याच्या बाबतीत? सर्वप्रथम आई तुळजाभवानी अर्बनच्या असंख्य ग्राहकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व ग्राहकांना, पाथरी शहरवासियांना सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, आपल्या बँकेची अर्बन बँकेची बाबतीत काय काय वैशिष्ट्य आपण काय सांगायचं सेविंगच्या बरोबर? खरं सांगायचं झालं तर 2000 साली आमच्या मातोश्री नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ सुनंदाताई फलके यांनी हे छोटंसं रोपटं चालू केलं. 2 वार्डामध्ये त्यांनी काही महिलांना घेऊन या संस्थेची स्थापना केली. पण आज तुम्ही बघत आहात ते छोटेसं वटवृक्ष मोठ्या झाडामध्ये रूपांतरित झाले. आज आमच्या बँकेच्या 400 कोटीच्या पुढी उलाढाल आमच्या संस्थेची चालू आहे. बँकेमध्ये असं सेव्हिंग अकाउंट वगैरे काही पेन्शन करतात, बचत करतात. आम्ही गोल्ड सेव्हिंग म्हणून एक छानशी योजना आमच्या बँकेत चालू आहे. तुमचे दैनंदिन वापराचे पैसे तुम्ही जितक्या दिवस ठेवता, तुम्ही 2 दिवस ठेवले, 3 दिवस ठेवले तरी त्याच्यावर आम्ही व्याज देतो. पण या नवीन वर्षी आम्ही त्याचा 1% व्याजदर वाढून त्यांना 7% व्याजदर आम्ही गोल्ड सेव्हिंगला चालू केलं. म्हणजे आपल्या इथं समजा सोने तारण केलं, आपण गहाण ठेवलं तर आपण 7% व्याज देणार ना? नाही, सोने तारण नाही, ही गोल्ड बचत सेव्हिंग खातं आहे. अच्छा. म्हणजे हे सेव्हिंग खातं आहे, नॉर्मल खातं आहे. या सेव्हिंग खात्यामध्ये तुमच्याजवळ जे काय पैसे असतील तुम्ही त्या तिथं सेव्हिंग खात्यात ठेवल्यानंतर तुम्हाला जितक्या दिवस ठेवता तितक्या दिवसाचं व्याज आम्ही तुम्हाला तुमच्या पैशावर देतो. म्हणजे तुमचे रोजचे व्यवहारातले पैसे वापरायचे असतील, दुकानदारीचे पैसे असतील, धंद्याचे पैसे असतील, तुम्ही 1 दिवस जरी ठेवले तरी 1 दिवसाचं बेनिफिट तुम्हाला या मार्फत मिळतं. आणि दुसरं म्हणजे आमची मोबाईल बँकिंग सुविधा आहे. ती मोबाईल बँकिंग सुविधा तुम्हाला अगदी मोफत आहे. तुम्ही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आमच्या मोबाईल बँकिंगवरून पैसे पाठवू शकता. त्याच्यावर मोबाईल रिचार्ज करू शकता, त्याच्यावर फास्टॅग रिचार्जची सुद्धा सुविधा आहे. त्याच्यावर तुम्ही LIC भरणा, इन्शुरन्स भरणा, सगळे भरणे तुम्ही त्या मोबाईल ॲपवरून अगदी मोफत करू शकता. सुकन्या ठेव योजना आहे आपल्या इथं, त्याच्या बाबतीत काय सांगणार बघा? सुकन्या ठेव इतकी छान योजना आहे. आम्ही एकदम मजूर वर्गांसाठी ही योजना काढली. मजूर वर्गाचा कसा विषय असतो, त्यांच्याकडे जास्त पैसे नसतात आणि ज्यावेळेस मुलगी मोठी होती त्यावेळेस त्यांना खूप अडचणी येतात, चणचणी येते, तिचं लग्न असते, कार्य असते, शिक्षण असते. तर त्यासाठी आम्ही काय केले, 10,000 रुपये फक्त मिनिमम अमाऊंट, सगळ्यात छोटी 10,000 रुपये आज कोणत्याही मजुराकडे इझिली अवेलेबल आहे. पण त्याला या घडीला 1,00,000 रुपये जमा करायचं म्हणलं तर तो अडचणीत येतो. त्यामुळे आम्ही ती 10,000 रुपयाची योजना काढली, सुकन्या ठेव योजना. 10,000 त्या मुलीच्या नावानं भरले. ती मुलगी जशीच मोठी होईल, म्हणजे 21 वर्षाची होईल, त्यावेळेस तिला 1,00,000 रुपये आम्ही आमच्या संस्थेकडून देऊ. म्हणजे एकही 10,000 रुपये भरायचे, एकदाच भरायचे, वन टाइम फक्त. आणि 21 वर्षाच्या नंतर जी रक्कम आहे ते 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये मिळेल. पेन्शनच्या बाबतीत काय योजना? पेन्शनरच्या बाबतीत एवढी छान योजना आहे. आजकाल तुम्ही बघता, आता पेन्शनर झाल्यानंतर, पेन्शन झाल्यानंतर जी काय त्यांच्याकडे रक्कम येते ती इन्व्हेस्टमेंट कुठं करायची. तर माझ्या सगळ्या पाथरीतल्या शून्य नागरिकांना विनंती आहे की त्यांनी लोकल फॉर वोकल ही संकल्पना घेऊन आपल्या पाथरीतल्या संस्थेमध्ये गुंतवणूक करावी. जेणेकरून काय होईल, आपल्या पाथरीतल्या युवकांना आम्ही आमच्या मार्फत आर्थिक सक्षम करू, त्यांचे रोजगार वाढवू. तुमची गुंतवणूक तुमच्याच लोकांना काम आहे आणि तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपली ही गुंतवणूक आपल्या शहराच्या विकासासाठी कामाला येईल.
किती वर्ष झाली आपली आई तुळजाभवानी अर्बन बँक ओपन करून? 2000 साली स्थापना झालेली आहे. आज 26 वर्ष आमच्या संस्थेला होतात. आमचा 26वा वर्धापन दिन आता 18 मार्चला आहे, तो पण आम्ही साजरा करू. गेल्या वर्षीचा 25वा वर्धापन दिन आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला. खूप छान त्या ठिकाणी आमचा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आणि आमचे ग्राहक सदैव आमच्या पाठीशी आहेत. ग्राहकांकडून कसं प्रतिसाद भेटतो आपल्याला? खूप छान प्रतिसाद आहे. आमच्याकडे पतसंस्था आहे आमची, तरी आमच्याकडे 3 पेट्रोल पंपाचे खाते. साई मंदिराला सुद्धा आम्ही आमच्या मागच्या 4 वर्षापासून सेवा देतोय. साई मंदिराचं आमचे 4 वर्षापासून त्यांचं आमच्याकडे खातं. जसं की बरेच बँक घबाड झालेली आहे, तरी लोक आपल्यावर विश्वास करतात. हो, याचं कारण आहे आम्ही स्थानिकचे आहोत, लोकलचे आहोत. आम्ही इथंच्या लोकांची गुंतवणूक घेणार आणि इथंच वाटप करणार. बँकेचा मुख्य उद्देश एकच आहे, तुम्ही डिपॉझिट घ्या आणि कर्ज वाटप करा. इतर ठिकाणी जर तुम्ही इकडे तिकडे बँकेचे पैसे इन्व्हेस्टमेंट करतात तर बँक भविष्यात अडचणीत येणार. धनलक्ष्मी योजनेच्या बाबतीत काय सांगणार? आपली धनलक्ष्मी योजना इथं बॅनर वगैरे लावलेली आपल्या बँकेमध्ये, याची सविस्तरपणे. धनलक्ष्मी योजना एकदम सुंदर आहे. तुमचं मंथली इन्कम 15,000 रुपये असेल तर त्या व्यक्तीनं कुठेतरी गुंतवणूक करावी म्हणून महिन्याला त्यांना 1,000 रुपये तरी बाजूला ठेवावे. धनलक्ष्मी योजनेत तुम्ही 1,000 रुपयाने गुंतवणूक चालू केली तर 72 महिने तुमचे 72,000 जमा होतात आणि तुम्हाला मॅच्युरिटी अमाऊंट 1,00,000 रुपये मिळते. 72 महिन्याच्या नंतर? हो. महिन्याला किती भरायची? 1,000 रुपये. 72 हप्त्याच्या नंतर आपली अमाऊंट किती जमा होते? आपले भेटणार किती? 72,000 जमा होतात आणि 1,00,000 रुपये त्यांना मॅच्युरिटी बेनिफिट भेटते. म्हणजे 28,000 रुपये त्यांना बेनिफिट भेटते. प्रत्येक महिन्याला भरायचे पैसे? 1,000 रुपये महिन्याला भरायचे. 72 महिने कंटिन्यू भरायचे. अच्छा. 72 महिने. समजा त्याने खातं उघडून मध्यंतरी समजा त्यांना गरज भासली तर त्याच्यावर कसं असतं? मध्यंतरी जर त्यांना गरज भासली तर त्याच्यावर आपण एक पर्याय उपलब्ध केलाय. त्यांचे जर आपल्याकडे समजा 50,000 रुपये जमा आहे 50 महिन्याचे आणि त्यांना गरज आहे 40,000ची, आपण त्याच्यावर FD RD अरेंज करून आपण त्याच्यावर प्रोव्हाइड करतो. याच्या व्यतिरिक्त वाहन कर्ज वगैरे आपल्याकडून भेटते का? हो, वाहन कर्ज आपल्याकडून 4 व्हीलर 2 व्हीलर यांना आपण कर्ज देतो. 2 व्हीलर आम्ही फक्त 2 तासात देतो. बघून कोटेशन घेऊन या आणि लगेच 2 व्हीलर नवी घेऊन जा. वाहन कर्ज फक्त 4 तासात देतो. 4 व्हीलर जुन्या वाहनावर पण देतो, नवीन वाहनावर पण देतो. पिग्मी वगैरे आपल्याकडे खाते असतील, ते पिग्मी वाल्यांचं कसं असतं? पिग्मी खाते आहेत ना, पिग्मी खाते चालू आहेत. 2 पिग्मी एजंट आहेत, ते त्यांचे खाते उघडतात आणि पिग्मी गोळा करतात. कसं 3 महिन्याच्या आत काढले तर पैसे करतात का 6 महिन्यांनी? 3 महिन्याच्या नंतर 3 महिने तुम्हाला पिग्मी मध्ये पैसे द्यावे लागतील. जर तुम्ही 3 महिन्याच्या आत काढताल तर तुम्हाला त्याचं कमिशन लागतं 3%. पिग्मी खातेदारांसाठी आपल्याकडून अशी सुविधा आहे का की त्यांना लोन वगैरे आपण देतो ना आपण लोन. त्यांना कमीत कमी 1 वर्ष व्यवहार करावा लागतो. त्यानंतर त्यांना कर्ज आम्ही त्यांच्या व्यवहारावर डिपेंड आहे. तो नेमका महिन्याला पैसे भरतो किती आणि त्यांना पैसे दिल्यानंतर त्याच्याकडून वसुली किती होईल याचा अंदाज काढून आम्ही त्यांना कर्ज देत असतो. काय सांगणार आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत जे बघणारे लोक असतील, आपल्या बँकेची माहिती आपण दिलेली आहे, त्यांना काय आवाहन करणार आहे नवीन वर्षात? असं कोणी नवीन योजना वगैरे पण आणणार आहे का आपण? मी सर्व पाथरीवासियांना एकच आवाहन करतो, तुम्ही लोकल फॉर वोकलला महत्व द्या. जसं आम्ही आमच्या ग्राहकांचा विचार करतो. आम्ही ऑनलाईन खरेदी खूप कमी करतो सर. मी म्हणतो माझ्या पाथरीतला व्यवसाय मोठा झाला पाहिजे. मला पाथरीतल्या व्यवसायाकडूनच खरेदी करायला आवडतं. लोक त्यांना इतर लोकांना कमीपणा वाटत असं नाही, अरे पाथरीतून घ्यायला आहे, तसं नाही. आपल्या गावाचा माणूस आहे, आपल्या गावचा माणूस मोठा झाला पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही लोकल फॉर वोकलला महत्व द्या आणि स्थानिक संस्थेलाच गुंतवणूक करा. ठेवून ते आमच्यासोबत आई तुळजाभवानी अर्बन बँकेचे CEO, त्यांनी सविस्तरपणे आई तुळजाभवानी अर्बन बँकेची सविस्तर हकीकत सांगितलेली आहे. 2000 पासून बँकेची सुरुवात झालेली आहे आणि आज 25 वर्ष झाली. आता 26व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि खातेदारांना, पिग्मीवाल्यांना त्यांनी सविस्तरपणे एक माहिती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लोकलचे जे असतात त्यांनी लोकलचे आपले जे स्थानिक असतात इथूनच खरेदी करायला पाहिजे. आपण आमिषाला बोडी पडू नये. जसं की ऑनलाईन वगैरे आपण व्यवहार करतो तिथं येतो आपली फसवणूक बी केली जाते. आपल्या जो घबाड बी बँका असतात त्याच्यात आपलं मोठं नुकसान होऊ शकते. म्हणून ते स्थानिक असल्यानं आपण इथल्या बँकेशी व्यवहार करावा. बँकेच्या व्यतिरिक्त आपण जिथे बी व्यवहार करतो लोकल स्थानिक
दुकानावरतीच आपण व्यवहार करावा असं त्यांनी एक संदेश या नवीन वर्षी दिलेला आहे आणि त्यांच्याकडून त्यांनी नवीन वर्षाच्या सर्व ग्राहकांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल SKF न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी. नमस्कार.